रिक्षा चालकांविरोधात पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे। बुधवारी दुपारी नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा तसंच बिटको पॉइंट या ठिकाणी संयुक्त कारवाई करत 10 रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। कारवाईत 2 रिक्षा कागदपत्र संपल्यानं तसंच लायसन्स बॅज वैध नसल्यानं पोलिसांनी जप्त केले आहेत। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी, मोटार वाहन विभागाचे सहाय्यक निरीक्षक मोनिका आचार्य, सहाय्यक निरीक्षक शशिकांत पाटील कर्मचाऱ्यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि बिटको चौकात संयुक्त कारवाई करत रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करून कागदपत्र संपलेल्या 2 रिक्षा त्यांनी जप्त केल्या आहेत। नाशिक शहरामध्ये पोलिसांनी 200 पेक्षा अधिक रिक्षा चालकांवर कारवाई केल्यानं बेशिस्त रिक्षा चालक शिस्त पाळत ड्रेस कोड, बॅज आदी नियमांचं पालन करत आहेत। शहरातील मध्यवर्ती भागात आणि बाजारपेठ परिसरामध्ये काही ऑटो रिक्षा चालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे वाहतुकीचा प्रवाह विस्कळीत होतोय। तसंच सर्वसामान्य जनतेला देखील रिक्षा चालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे त्रास सहन करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे ऑटो रिक्षा शिस्त मोहीम हाती घेण्यात आली आहे। रिक्षा चालकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहनही करण्यात आलंय। मोहिमेअंतर्गत रिक्षा चालकाने त्याचं नाव, परवानाधारकाचं नाव, परवाना क्रमांक, बॅज, चालकाचा लायसन्स क्रमांक रिक्षाच्या आतील दर्शनी बाजूस प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी रिक्षात लावणं, सर्व ऑटो रिक्षा चालकांनी निर्धारित युनिफॉर्म परिधान करणं तसंच युनिफॉर्मवर RTOद्वारे दिलेले बॅज स्पष्टपणे परिधान करणे गरजेचे आहे। परवाना संपलेल्या किंवा तांत्रिकदृष्ट्या अयोग्य किंवा धोकादायक रिक्षा चालवताना आढळून आल्यास ऑटो रिक्षांचं निलंबन करण्यात येईल। धोकादायकरित्या व वेगवान स्वरूपात रिक्षा चालवताना आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल आदी बाबींवर विशेष लक्ष देण्यात आलंय। संविधान न्यूज, नाशिक।